बातमी तुमच्या आरोग्यासंदर्भातली आहे ती म्हणजे दैनंदिन जीवनात साखर आणि मीठ वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। साखर आणि मिठाशिवाय आपलं जेवणच अपूर्ण असतं। मात्र आता त्याच साखर आणि मिठामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळलेत। भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आलेत। मोठे किंवा छोटे ब्रँड, पॅकेजेस किंवा सुटे विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेत प्लास्टिक आढळून आल्याचा दावा प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून करण्यात आलाय। टॉक्सिक्स लिंक या संशोधन संस्थेनं मीठ आणि साखरेत मायक्रोप्लास्टिक या नावानं हा अभ्यास करण्यात आलाय। या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेनं टेबल मीठ, रॉक मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्चं मीठ यासोबतच 10 प्रकारच्या मिठांवरती आणि साखरेवरती अभ्यास केलाय। तर या संस्थेच्या संशोधनातून नेमकं काय आढळलं यावरती एक नजर टाकूयात। मीठ आणि साखरेच्या नमुन्यामध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आलं। आणि हे प्लास्टिक फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसोबतच विविध स्वरूपामध्ये आढळून आलं। साखर आणि मिठामध्ये सापडलेल्या मायक्रोप्लास्टिकचा आकार 0.1 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर इतका होता आणि मायक्रोप्लास्टिकचं सर्वाधिक प्रमाण हे आयोडीन युक्त मिठामध्ये आढळलंय। जे आयोडीन युक्त मीठ आपण प्रामुख्याने जेवणात वापरतो 6.71 ते 89.15 तुकडे प्रति किलो मिठामध्ये मायक्रोप्लास्टिक आढळलंय आणि आयोडीन युक्त मिठामध्ये मायक्रोप्लास्टिकचे 89.15 प्रति किलो तुकडे आढळले। साखरेच्या नमुन्यांमध्ये 11.85 ते 68.25 प्रति किलो पर्यंत तुकडे आढळले।